साताऱ्याच्या मान तालुक्यातील दहिवडी येथे नगरपंचायतीच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून व श्री सिद्धनाथ नागरी पतसंस्थेचे संचालिका सोनिया गोरे यांच्या संकल्पनेतून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मानगंगा नदीकाठी वृक्षारोपण करण्यात आले। गेल्या काही दिवसांपूर्वीच सोनिया गोरे यांच्या संकल्पनेतून मानगंगा नदी स्वच्छ करण्यात आली होती। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, मुख्याधिकारी, नगरसेवकांसह चिंच, जांभूळ या वृक्षांचे वृक्षारोपण केले। यावेळी नगराध्यक्ष वर्षा राणी सावंत, मुख्याधिकारी संदीप घारगे, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या मंडलाध्यक्ष डॉक्टर वसुधा कर्णे, माजी नगराध्यक्ष नीलम जाधव, नगरसेविका उज्ज्वला पवार, नगरसेवक रुपेश मोरे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल घोरपडे, महेंद्र जाधव, विजय जाधव, साईनाथ जाधव, महेश जाधव, शोभा राऊत, सविता कदम, कुमदिनी गायकवाड, चैतन्य पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार खोत, भरदेश गांधी, स्वप्नील मोरे, सोहेल शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आम्ही आता असं ठरवलंय, आता आम्ही नदी स्वच्छ करून घेतली। ही तुम्हाला बघितली असेल, याच्यापूर्वी जर बघितली होती तर माहिती नाही आहे। नगरपंचायत सीओ साहेबांच्या मार्फत असं आम्ही ही सगळी इरिगेशनच्या मार्फत आम्ही ही सगळी नदी आता साफ करून घेतलेली आहे। त्यातलं कंजाळ वगैरे सगळं काढलेलं आहे, बाबळी काढलेल्या आहेत सगळ्या। तिथं खूप बाबळी उगवलेल्या होत्या, ह्या सगळ्या आम्ही सगळ्या स्वच्छ केल्या। आता आम्ही 8-10 दिवस झाले इथं काम करतोय आणि आता इथून हे नमो गार्डन साठी ही जागा आहे तशी, आणि इथं घाट करतोय। इथं स्मशानभूमी पण आहे आणि स्मशानभूमीच्या साईडला एक घाटाचं असं आम्ही आर्किटेक्ट करून डिझाईन बनवून घेतोय चांगलं, आणि इथं मस्तपैकी पायऱ्या वगैरे घालून घाट तयार करतोय आणि उरलेल्या जागेमध्ये नमो गार्डन करायचा आम्ही प्लॅन केलाय। दत्ताच्या मंदिराच्या बाजूला पण गार्डन करतोय आणि त्याच्या पुढे एक वरती टेकाड आहे नदीच्या पलीकडे, ते पण साफ करून घेणार आहे आता। आणि तिथं आम्ही चालायचा ट्रॅक म्हणा किंवा अशा पद्धतीनं मुलांचं खेळायचं किंवा अशा पद्धतीनं तिथं आर्किटेक्ट कडून काय डिझाईन आम्हाला उपलब्ध होते त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये काही थोडाफार बदल करून त्याच्यामध्ये आमच्याकडे असलेल्या पैशाचं नियोजन करून आता सुरुवात करतोय। त्याच्या पुढचा जो लागणारा निधी आहे तो आपण जयकुमार भाऊंच्या मार्फत आपण तो मिळवणार आहोत। आणि ह्या दहिवडीच्या सुशोभीकरणासाठी जे ज्या काही गोष्टी लागतील त्या करण्याचा मी मनापासून प्रयत्न करतेय। त्याला सगळेजण साथ देत आहेत। मी तेव्हापासून सुरुवात केली आहे, तेव्हापासून सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे आणि हे सगळेजण वेळोवेळी इथं येऊन ते स्वच्छता कशा पद्धतीनं करतायत त्याच्यासाठी त्यांचं सगळं लक्ष ठेवून सगळं ते साफसफाई केली। खास करून आपल्या ह्या सीओ साहेबांनी याच्यामध्ये बरचसं लक्ष घातलंय आणि ते त्या सगळ्या ह्याच्या माध्यमातून इरिगेशनच्या मतीनं म्हणा किंवा आपल्या नगरपंचायतीच्या मतीनं आपण इथं सगळं हे सुशोभीकरणासाठी करायचं आपण बऱ्याच वर्षांनी पण आपण ही सुरुवात केलेली आहे। कारण हे आता तिथला घाट झालाय, त्याच्यातला असलेला आतला गाळ तो सुद्धा आम्ही बाजूला काढतोय आणि तिथं ते खोलीकरण करून, कारण तिथं धबधब्यासारखं पाणी आता आपल्याला नेहमी येणार आहे तिथं पाणी, तर ते पाणी आल्यानंतर तिथं धबधब्याचं जे काही आपल्याला छान दृश्य निसर्गाकडून आपल्याला नैसर्गिक अशी रित्या अशी जी काही तिथं योजना करता येईल अशा पद्धतीने आपण करतोय। मुलांचं गार्डन करतोय। ही शाळाचा एरिया पण खूप मोठा आहे, ह्याचं पण सुशोभी करून याच्यातही आपल्याला भरपूर झाडं लावायची आहेत म्हणून। आणि स्वच्छ दहिवडी, स्वच्छ आपली नगरी, स्वच्छ आपलं सुंदर असं करायसाठी आपण सगळ्यांनी मिळून श्रमदानातून थोडंसं आम्हाला श्रमदान आपण सगळ्यांनी करणं, रविवारी 1-2 तास सगळ्यांच्या मतीनं, आता हे जरा स्वच्छता वगैरे होऊ दे, दर रविवारी सगळ्यांनी मिळून श्रमदान करून ह्याच्या सुशोभीकरणामध्ये जितकं काही आपल्याला लक्ष घालता येईल तेवढं दहिवडीकरांनी घालावं। जेवढी मदत लागेल तेवढी मदत मी भाऊंच्या मार्फत देण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे। त्याच्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आणि एक चांगल्या भावनेतनं आपण दत्त मंदिराचं पण सुशोभीकरण करूया। तिथं सुद्धा आपण छानपैकी एक सुंदर आपल्याला एक बसायचं ठिकाण, नाना नानी पार्क, नमो गार्डन मध्ये अशा पद्धतीने आम्ही करायचा हा घाट घातलेला आहे। तर
त्याच्यासाठी आपल्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे, सिद्धनाथाचा आशीर्वाद आहे. त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून खूप काही काम करायचं आहे. ते काम करत राहू आणि छान दहीवडी, स्वच्छ सुंदर दहीवडी करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही या आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम या नदीकाठी घेतलेला आहे आणि इथं आपण नमो गार्डन पण करतोय. तर ह्या वृक्ष लागवडीचा ह्या सुशोभीकरणासाठी खूप चांगला उपयोग होईल आणि या सर्व निमित्तानं आपण देवाभाऊंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या आपल्या सर्वांच्याकडनं, दहिवडीकडनं, मान खटाव तालुक्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आणि परमेश्वर चरणी अशी विनंती करू की त्यांना भरपूर त्यांच्या कामात यश प्राप्त हो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, ही विनंती करून मी आज त्यांना वाढदिवसाला सगळ्यांच्या मार्फत आणि आपल्या या तालुक्याचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, ग्रामविकास मंत्री यांच्या मार्फत आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतोय आणि त्यांना खूप दीर्घायुष्य लाभो अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना पण करते.